गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम्। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्तृतम्। ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। ईशान चरण सानिध्यात् जीवा
जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षम् मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं महाराज महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुझो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली त्यागिते दिव्य लोकासी नेली पुंडलिकावर श्री ज्ञानदेव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गौरव गौरवा पुरते गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्पे फळ सत्याचे संकल्पे सत्याचे संकल्पे सत्याचे संकल्पे कठीण योगाहुनी क्षम कठीण योगाहुनी क्षम ओ कलिया होतो श्रम
ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम पावले मरे शिवे पासी पावले मरे से पासी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी क्लेश उतरती क्लेशी कठीण योगा हुनी क्षम कठीण योगा हुनी क्षम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम का म्हणे बहु आणि म्हणे बहु आणि कठीण निघालिया रणे कठीण निघालिया रणी कठीण निघालिया रणी कठीण निघालिया रणी कठीण योगा होणे क्षम कठीण योगा हुनी क्षम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम ओकलिया होतो श्रम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 295 अभंग 95 अभंग आणि काल सुरू झालाय चातुर्मास्यामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात गौरव असावा तर गौरवापुरता आणि गौरव गौरवापुरताच असतो. कशासाठी? फळसत्याचे संकल्प. फळसत्याचे फक्त एवढंच खरं तर सिद्धांताचा तुकडा आहे. फळसत्याचे संकल्प. सत्याचं संकल्पाचं फळ मिळते चांगलं आणि असत्याचा जर संकल्प केला तर ते फळ वाईट मिळते. एवढं शिकवायचं तुकोबारायांना. यासाठी हे दृष्टांत दिलेत. बाकीचे सगळे दृष्टांतच म्हटलं तर हरकत नाही. आणि कठीण योगाहुनी क्षम तो ओकलिया होतो श्रम. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं ते आहे की एखादा पाहुणा पाहुण्याचा गौरव करतो. नवीन नवीन लग्न जमावं आणि लग्न जमल्याच्या नंतर त्यावेळेला ते पाहुणे दुसऱ्या पाहुण्याचा विवाहाचा किती आदर करतात बरं. पायघड्या टाकण्याची तयारी असतीच ना. काही काही लोक मागच्या काळामध्ये पाहुणे आले विवाहे आले तर त्यांना पायघड्या टाकून वाजवीत आणि पायघड्या म्हणजे कळलं का? धोत्र टाकायचे खाली. पहिल्या काळात एवढे वस्त्र नव्हते ना. तुम्हाला असं ऐकण्यात असं ना कुठं? नाही. हां, लग्नामध्ये विशेषतः असेल. हो, ते पायघड्या टाकायच्या. बरं, लग्नामध्ये आता एरवी आपल्या पहिल्या काळामध्ये टिकून जर वराड आलं तर इकडचे वराडी वाजंत्री वाजवीत जायचे गावाच्या बाहेर. बरोबर आहे ना? आता तेवढं राहिले का? चालू आहे का? ते टेम्पूनं लग्न आलेले कळणार. तो पहिले गाड्या पहिल्यानं कळत होते. इथवर आले तिथवर आले लोक बघायला जात होते. लक्षात आलं की नाही? आम्ही रावसाहेबांना ते लग्न मला पक्क लक्षात त्याची कोंडुरात फौजी अर्जुनला आपल्या अर्जुनला लग्न आलं म्हणले शिवपशी आलं म्हणून आम्ही जाऊन बसलो तिथे वडरवाड्यात. ते वडरवाडा नाही घे पोंडूचं लग्न शिवपशी आलं म्हणजे गेले पोंडू आणि बसले वडरवाड्यात जाऊन सगळे गावातले लोक वाजले. आता ते लग्न कोणते फुसकी दिली आलंच नाही ते वाढ. अर्धा घंटा ताटून बसलो तिथंच. पुन्हा लग्न आलं अर्ध्या घंट्यानंतर. असं ते पहिले वाजवी टिकून जायचे. पुन्हा ते पाणी न्यायचे. मग त्यांना पाणी टिकून इकडल्यानं पाणी त्या पकारीनं कशानं डॉक्सकाव घागरी कशा वगैरे आणि ते द्याय. आता हे गौरव पाहुणे करतात ना त्यांचं स्वागत आहे. मला वाटतं हे स्वागताचा योग आहे की हे पाहुणे आपण पाहुणे आणि आपण एकमेकाचं काय केलं हे स्वागत. स्वागत म्हणजे गौरव आहे बरं. स्वागत म्हणजे काय? आता हे गौरव. आता हे गौरव आहे पण हे गौरव आपण टिकल म्हणून सांगता येते का? नाही. पुन्हा भांडणही करते ती वही वही तेवढ्या पुरतं. हां बरं. पुन्हा तेवढा आदर करतात का शेवट मरेपर्यंत? तेच आदर मरेपर्यंत राहतो का? नाही राहत. मग योगाहून क्षम कठीण. योग झाला तुमच्या गौरवाचा योग झाला पण क्षम झाला का? मग महत्व योगाला आहे की क्षमाला आहे? म्हणजे घडून येण्याला महत्व आहे की टिकण्याला? असं मोकळ्या भाषेत योगक्षम
म्हणजे घडून येणे आणि आलेला योग घडून टिकविणे. लक्षात आलं का? त्या दोन बाबी आहेत, योग येणे आणि आलेला योग टिकविणे. पण हे होत नाही. गौरव गौरवापुरताच असतो. जगद्गुरु तुकोबार म्हणतो कठीण योगाहुनी क्षम. पण संकल्पच करायचा आहे तर सत्याचा करावा, दुसरा करू नका. जगद्गुरु तुकोबाराला हे सांगायचंय, भगवत प्राप्तीचा संकल्प तुम्ही करा. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मी देवाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय, सत्याचा संकल्प आहे महाराज हे. मग तिथे योग जरी झाला एखाद्या वेळेस आणि क्षम जरी नाही झाला तर क्षम ते परमात्म्याला पूर्ण करून घ्यावा लागेल. लक्षात आलं की नाही? मी देव मिळवेल, तुझी प्राप्ती करून घेईल, असं एखाद्या भक्तानं जर संकल्प केला भगवंताविषयी आणि ती भगवंताची प्राप्ती या जन्मात जर त्याला नाही झाली, तर काय काही कुयोगानं म्हणा, काही काय जर नाही झाली या जन्मामध्ये, तर पुढच्या जन्मात भगवान परमात्मा ती करून घे. पण संकल्प कशाचा असावा? सत्याचा. हा, सत्य संकल्पाचा दाता. हा, कोणी काढलं प्रमाणे? मग सत्य त्याचं उत्तरार्थ काय? हा नाही, आहे ते प्रमाण ना. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही संकल्प करा आणि संकल्पाचा दाता. तसं तर मन संकल्प विकल्प करतच. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प. मनाचा धर्म त्याशिवाय मनच तयार होत नाही ना. कारण काय, अंतःकरणाचे भाग 4 पाळले शास्त्रकारा ना, 4: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यापैकी मन कशाला म्हणतात? तर संकल्प करतं, विकल्प करतं, त्याला काय म्हणतात? मन. अहम अहम जो स्पंद करतो अंतःकरणाची वृत्ती, एक स्पंद म्हणजे वृत्ती, त्या वृत्तीला म्हणतात अहंकार. बरोबर आहे ना? कोणत्या तरी विषयाचं चिंतन करतं त्याचं नाव चित्त. आणि निश्चय करण्याची एक वृत्ती आहे, निश्चय. कोणत्याही गोष्टीचा निर्णय म्हणा की निर्णय घेतला, ठरलं, त्याचं नाव काय? बुद्धी. मग मनाचा धर्मच आहे, आपण त्या मनावर विचार करणारच आहोत ना. मनोमार्ग गती. एकादशीला आहे ना हरिपाठाचा अभंग चालू झालाय, संतांची संगती. हा, मग त्याच्यावर विचार मनाचा करणारच आहोत ना. मग मन संकल्प विकल्प करतं, संकल्प विकल्प करतं, त्याच स्पंदाला नाव आलंय मन. मग मन संकल्प करतच ना. का संकल्प केल्याशिवाय मन तयारच होत नाही. मला काय म्हणणं आहे तुमचं? संकल्पाशिवाय आणि विकल्पाशिवाय मन वस्तू तयारच होत नाही ना. तिला तयार व्हायला काय लागतं? ते 2 स्पंद लागतात, ते पंखच आहेत मनाचे. संकल्प विकल्प हे पंख आहेत मनाचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागले त्या अभंगा, ऋणू झुनू रे भ्रमरान, सांडित्व अवगुणू रे भ्रमरा. ते संकल्प विकल्प. मग संकल्प करतं ना मन. मग वाईट गोष्टीचा संकल्प करून काय पाहिजे? तुम्हाला काल सांगितलं, संसारातल्या गोष्टी वाईट महाराज इथल्या इथंच ठेवायच्यात त्या आणि निघून जायच्या एक दिवशी. बऱ्याच लोकांनी संसारातले संकल्प केले आणि संकल्प करूनही लक्षात आलं की नाही, इथले संकल्प इथंच राहून गेले. काहीही उपयोग नाही. कोणाच्या संकल्पाची सिद्धी झाली असेल, कोणाची नाही झाली असेल, प्रारब्ध योगात. संकल्प करणं मनाचा धर्मच आहे ना. आणि संकल्प काही ना काहीतरी कुठाने मन केल्याशिवाय राहतच नाही. तुमचं मन गपची बसेल तर निवृत्ती म्हणावं लागेल. प्रवृत्ती आणि निवृत्ती. निवृत्तीच मन लीन असतं. का वृत्ती शिल्लक नाही त्याचं नाव आहे निवृत्ती ना. कोणतीही वृत्ती शिल्लक नाही त्या अवस्थेचं नाव काय? निवृत्ती. निवृत्ती त्याचं नाव आहे हो. निवृत्ती ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ आहे निवृत्तीनाथ. हे त्यांना निवृत्ती वृत्तीवर नव्हते म्हणून नाव आलं. ते वृत्तीवरच नव्हता म्हणून त्याचं नाव काय? निवृत्ती. पण निवृत्ती म्हणजे वृत्ती शिल्लक न राहणे असा त्याचा अर्थ आहे बरं. म्हणून त्या दिवशी अभंग डिगुळला घेतला होता मागे. ते माऊंद झालं त्यांचं तीर्थयात्रेचं माऊंद केलं ना डिगुळकरांनी यावर्षी बी. आपण आल्या वर्षी याच्यावर बद्रीनारायण ती मारुती ऐकत नाही. त्याला म्हणलं होतं दुसरा कोणाचा नेमके रिकाम पण नाही. ते माऊंद नाही 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 तुम्हालाच यावं लागलं. आणि लोक म्हणाले की तुम्हीच तुमच्या संग यात्रा केली, आम्ही दुसरे माऊंद असं तसं द्यावंच लागलं. माऊंद्याचं कीर्तन आपण आल्यावर ते केलं तर तिथं ते अभंग घेतला होता. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी आणि तेथे बुडी देई माझ्या मना.
मगन मी करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले. किती अभंग चांगला आहे माऊलीचा. गुरुवार होता, गुरुवार असल्यामुळं अभंग ते घेतला होता. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. कोणाचे पायी? निवृत्तीचे पायी म्हणजे एक व्यक्ती निवृत्ती पायी असा अर्थ घेऊ नका बरं. म्हणजे वृत्तीरहित स्थिती. कोणती स्थिती? वृत्तीरहित स्थिती. त्याचं नाव काय आहे? निवृत्ती. आणि त्या निवृत्तीच्या पायावर सर्व तीर्थ आहेत. आता माऊलीला म्हणायचंय, माऊलीला त्या मनामध्ये की सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तर तेथे बुडी देई माझ्या मना. हे मना, तू बुडी कुठं दे, बुटकुळी कुठं मार, आंघोळ कुठं कर? निवृत्तीच्या पायावर आंघोळ कर. आणि निवृत्तीच्या पायावर आंघोळ केल्यावर मग भ्रांतीचे भ्रमण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. ही भ्रांतीमुळं माणूस फिरतं बरं. चार धाम काय, कोणते धाम काय, कशामुळे फिरतं? डोक्यात भ्रांती आहे, येड आहे म्हणा की. भ्रांती म्हणजे काय? येड आहे. मग येडे लोकच यात्रा करतात ना. कशाने करतात काय? हा, शहाणे शेतात चक्रा करतात. शहाणे असतात ते शेतायला चक्रा, पाहुण्याच्या गावाला चक्रा, काही परळी अपडाऊन, कुठे गेले आंबेजोगायला नोकरी, तिथून अपडाऊन नरवाडीला लेकर शिकवायला ठेवले तर अपडाऊन चालू आहे ना. भ्रमण, भ्रमण म्हणजे कळलं ना. पण हे भ्रमण भ्रांतीच आहे बरं. कोणी कुठेही फिरू, पण फिरतो तो माणूस कशाने फिरतो? भ्रांतीनं फिरतो. लक्षात आलं? डोक्यात भ्रांती आहे, चक्कर आहे. मग कोणाला कशाचं, कोणाला लेकर शिकवायचं असेल, कोणाला ड्युटीचा असेल, कोणाला यात्रेचा, कशाचंही असो. पण भ्रमण जे माणूस करतं तर कशामुळे करतं? भ्रांती म्हणजे वेडपणा. वेडपणा, कोणत्या तरी गोष्टीचं वेड लागलेलं असतं आणि त्या वेड लागल्यामुळे माणूस चक्रा मारतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी चक्रा मारणार नाही. आता आम्ही न करी भ्रांतीचे भ्रमण. का? तो वृत्तीशी मार्जन केल्याचे. वृत्ती धुतली ना. आंघोळ कोणाला घालावी? वृत्तीला आंघोळ घालावी. वृत्तीला आंघोळ घातली की काम संपलं, असं ज्ञानेश्वर महाराज त्या अभंगात म्हणलेत ना. इथं आपल्या समोर आलंय ते सत्य संकल्प. बरं काय? फळ सत्याचे संकल्प. मग मन हे तर संकल्प करतात आणि संकल्प विकल्प करतात, त्यावेळेस त्या नाव आहे स्पंदाचं मन. आणि हे दोन स्पंद त्याचे जर संपले तर मन बरं काय उन्मन झालं. योगी भाषेत, योगी भाषेत कोण काय झालं? मन राहिलं नाही. मग ते उन्मन झालं. आणि आपल्या भाषेत भक्त भाषेमध्ये राम झालं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. बरोबर आहे ना. प्रवृत्तीची अवस्था गेली आणि मन निवृत्तीला आलं म्हणजे मन राम झालं. मग मन राम झाल्यावर संकल्पन विकल्पाची काही गरज नाही. पण तुमचं मन जोपर्यंत राम होत नाही तोपर्यंत तुम्ही संकल्प करणार का नाही करणार? कशाना कशाचा तरी संकल्प गुरुजी करता की नाही? तुम्ही करतातच हो. म्हातारी झाली तरी नातूचं लग्न, अमुक त्याला ड्युटी लागाव, त्याला नोकरीत लावेलच. काय असे डोसक्यात बक्सल येडे असते हो माणसाच्या. हे असे, हे मग असे जे काही येडे आहेत ना, हे असत्याचा संकल्प. प्रपंचातला जे संकल्प आहे ना, ते कशाचा संकल्प आहे? असत्याचा. सत्याचा संकल्प नाही आहे. सत्य एकच आहे जगामध्ये, ते परमात्मा. हा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जनाबाई त्याच्यानं 3 नाव म्हणल्या. सत्य तू सत्य तू सत्य तू 3 नाव म्हणल्या. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि का गा दाविला जगदाकार. जगदाकार कशाला दाखवला देवा? हे सगळं दाखविलंच ते असत्य. आणि जे न दिसणारी वस्तू आहे, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सदोदित ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. असं जे गुप्त चैतन्य परब्रह्म विठ्ठल गुप्त आहे. बरं, विठ्ठल हा गुप्त. हरी हा गुप्तची ओळखावा. हरी कसा ओळखावा? हा, एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनोरंजन मनमोहना. बरं. आणि हरी हा त्याचं शेवटचं चरण आहे. हरी हा गुप्तची ओळखावा. का? गुप्तच परमात्मा आहे तर ते सत्य परमात्मा. म्हणून बरं काय, एक लक्षात ठेवा, भगवंताला स आणि सत्य म्हणून तर सत्य साच खरे नाम विठोबाचे. बरे, सत्य साच खरे मुद्दे कसे तुकाराम महाराजांचे. सत्य साच आणि खरे नाम विठोबाचे बरे. का? विठोबा सत आहे, विठोबा चित आहे आणि विठोबा आनंद स्वरूप. सच्चित आनंद त्या विठोबाचं
आणि लक्षणच आहे म्हणा की सच्चिदानंद हे पद आहे, त्याची 3 पदं. अशा प्रकारचा सच्चिदानंद परमात्मा तो सत्स्वरूप असल्यामुळं त्याचा संकल्प तुम्ही करा. दुसरा संकल्प तुकाराम महाराजाला म्हणायचं की तुम्ही करू नका. आयुष्यात आलेत ना तुम्ही, संसाराच्या बाबतीत असं ठेवा, होईल तसं होईल, बिनफिकीर राहा, करत राहा, त्याच्याबद्दल वाद नाही. काय एक लक्षात ठेवा, कर्तव्य बुद्धीनं संसार करायचा, मग पेरायचंच नाही असंच म्हणजे काय असं म्हणून समजू नका. ठेविली आनंद ना तैशीची राहावे, झोपून झोपा घ्या सांगितलं. म्हणजे तुकाराम महाराज आरोप करायचा पुन्हा आणखीन की तो असं लोक आळशी बनविले आमच्या संतांनी. काही डोसक्यात येडे घेतात आणि काही बोलतात लोक. तुकाराम महाराज असं नाही म्हणले, ते काय म्हणले, पेरायचं पेरा, खात घालायचा ते खुरपायचे ते खुरपा, पण लागला पाऊस तर लोक घ्या. नाहीच आणल्यास काय करणार आहे तुम्ही, किती वेळी काही खटपट केली तरी. मग तिथं मात्र ठेविले आनंद, तर पेरूच नका म्हणले का, ठेविले आनंदी झोपा घ्या असं नाही. असा अर्थ नाही लावायचा, म्हणजे कळ ना माणसायला. अरे करत राहायचं, कर्तव्य बुद्धीनं प्रबंध करत राहायचा, पण एवढं मी करीलच किंवा इतका क्विंटल कापूस काढील म्हणणारे आहेत की नाही. अच्या कोच्या खाऊन शेताला जाणारे हे का, हे समोरच येत नाही. इतका उतार बरोबर आहे. त्याच्यावर बाजार करणं होय ना, आणि दुकानदाराकडून बाजार करीत नाहीत का. आपल्याला एवढा कापूस होतोय, मग एवढा कापूस आल्यावर इतका माल होतोय, तवर लोकांना सिमेंट आणून ठेवाव, आणत नाहीत का. आणि पुन्हा डोण्या इतका काय हा करावं. अरे बाबा ते हातातच नाही आहे फक्त आणि मग हे संकल्प कशाला करीत बसायचे. कर्तव्य बुद्धीनं प्रबंध करायचा. मुलाच्या लग्नापर्यंत आता लग्न, मुलाचं व्हावं कर्मे करे सकळे, तू कर्मे करे सकळे, हो, परी कर्म बंधा नाकळे. नाकळे नाही हाय त्याला. हा अरे बाबा हे महात्मा असतो, कर्मबंधाला कधी आतरत नाही. कर्मे करी सकळे परी कर्मबंधा, तो कर्मे करी सकळे. महात्म्याचं वर्णन आहे. महात्मे कसं कर्म करीत नाहीत काय, अवता हाणले नाहीत का ते ना. तुकाराम महाराज असो, नाथ महाराज असो, प्रबंध केला नाही का, तो कर्मे करी सकळे. तुमच्यावनी आमच्यावनी जसं तुम्ही आम्ही संसार करतो त्याप्रमाणे संसार या लोकांनी केले. सावता महाराज असो, गोरोबा काका, सगळ्यांनी संसार आपल्यासारखे केले. नेटका केला, उगं संसार करावा नेटका, आणि प्रपंचाचा लागाव सुटका. बरं संसार कसा करावा वै गुरुजी, कसा करावा. गबाया नाही, तुम्ही गबाया केला. संसारात गबाळ नसावं, स्वर्गात नेटका करावा. पण खरा सुटका कशाचा लागावा, परमार्थाचा लागावा. कर्मे करी सकळे, कर्म सगळे करावे, पण कर्मबंधा नातळे. नातळे बरं, नातळे कर्मबंधात अतळत नाही, अडकल्या जात नाही कोण महात्मा. जसा प्रपंच तुकाराम महाराज इथं सांगायचे, प्रपंच जरूर करा काय, पण एवढं मी असं करीलच असा संकल्प असत त्याचा तुम्ही करू नका. संकल्पच करायचा आहे ते कशाचा करा, सत्याचा करा. म्हणून ते त्यांनी दृष्टांत दिला, गौरव गौरव आपण. आणि तितकाच असतो ते गौरव की त्याचा गौरव आज झालाय, पुढे ते कडीला जाईल. महाराजांना सुद्धा कोण्या म्हणू नये की आज मला समाज फार मानतो किंवा एखादी व्यक्ती मला चांगलं करते, आज चांगलं करते तुला वाटायली, पण शेवटपर्यंत टिकणार नाही ते प्रेम. उद्या तेच खेट राहून ते तुला शिव्या देते. बरोबर आहे की नाही. जे चांगलं म्हणते आज ते उद्या शिव्या द्यायला तयार होतात. का, कठीण योगा होणे क्षम आहे ना. दृष्टांत गृहचरणात काय सांगितलं, कठीण योगा होणे. हो, कोणत्याही गोष्टीचा योग होणं सोपं आहे, पण त्याचा क्षम होणं मात्र कठीण अवघड आहे. त्यासाठी तुम्ही असत्याचे संकल्प न करता सत्याचे संकल्प करा. हे तुकोबा यांना शिकवायचे. भगवंताच्या प्राप्तीचा संकल्प तुम्ही करा, इतर संकल्प तुम्ही करू नका. म्हणून गौरव गौरवापुरते, गौरव गौरवापुरता असतो, ते टिकल म्हणून सांगता येत नाही. फळ कशाचं आहे, फळ कशाचं आहे तर सत्याच्या संकल्पात चांगलं फळ आहे. असत्याच्या संकल्पाचं फळ आहे पण दुःख आहे, आणि सत्याच्या संकल्पाचं फळ सुख आहे. म्हणून सत्य संकल्पाचं फळ ते प्राप्त करण्याचा विचार करा. आता गृहचरणात ते झाले, कठीण आहे योगाहुनी, म्हणजे योग कठीण नाही, क्षम कठीण. योग होतोच. योग याला म्हणतात ना योगा योग. काय काय लोकांना सवय लागलेली असते बोलण्यामध्ये.
कोणत्याही गोष्टीला बोलायचं असलं की एक माणूस म्हणते पण योगायोग. सवयच लागली त्या माणसाला. काय लागली सवय? योगायोग. योगायोग. योगायोग सवयच लागली त्या बोलण्यात. योगायोग. एक माणसाला सवय लागली बरं काय काय म्हणते योग्य. काय काय सवय लागली? कोणी काय म्हणलं असं करा दादा तसं झालं यावर्षी हे असं तुम्ही हां येऊ सवय लागली. पंक्तीला कमी पडलं बाया उपाशी राहिल्या. त्यांची पंगत होती कोणाची त्या योग म्हणण्याची हे आपली योग्य आहे म्हणणाराची. आता पंगत तिथं होती आणि पंक्तीला जेवायला सगळे जेवले बाया उपाशी म्हणजे कमी पडलं. म्हणजे सांगू लागला दादा जेवले सगळे पण बाया काही उपाशी शंभर ते काय म्हणे योग्य. ते सवयच लागली ना जेबीला सवयच लागली योग्य म्हणण्याची. कळलं का? तसा मी एक माणूस आहे आता मी माणूस आहे ते जिता ते बोलण्या सहजच शब्दाला योगायोग. हे तुमचा आमचा योगायोग. कशाचंही बोलायचं असलं हे योगायोगाच्या गोष्टी मला. कशाचंही काही असेल तरी काय योगायोग. योग म्हणजे योग या शब्दाचा अर्थ एकत्रित येणे काही गोष्टी हे. आणि बरोबर आहे हे योगायोगच आहे. तुमचा आमचा काय कशाचा काय योगायोग. योग येतो हो त्याच्याबद्दल वाद नाही. योग येतातच पण ते कळीला जाईल हे सांगता येत नाही. क्षम होईल हे सांगता येत नाही. लक्षात आलं? हो. मग आता तुम्ही म्हणाल भगवत प्राप्तीचा योग आला. प्राप्ती करण्याच्या साधनेचा योग आला पण ती साधना कळीला जाईल नका जाऊ दे. कळलं त्याच्यामध्ये सत्याचा संकल्प आहे तुमचा. संकल्प कशाचा आहे? सत्याचा संकल्प आहे महाराज. वाया जाणार नाही. परमात्म्याला ती इच्छा पूर्ण करावी लागते. हो म्हणजे वैजनाथ महाराजांना म्हणली होती पाचले गोकुळ महाराज याचं भजनाची हाऊस फिटली नाही त्याला पुढचा जन्म आहे. पाचले गोकुळ महाराज आलते ना वैजनाथ महाराजच्या मातीला आपले वैजनाथ महाराज. तुम्हाला वैजनाथ महाराज कळते काय? कळत नाही तुला. बाकीच्या लोकांना विचारा ना. मी लहान होतो 6वीला म्हणजे सांग 5 10-11 वर्षाचा होतो. त्यांच्या मातीला होतो मी 40 गेलो होतो तो आम्ही मातीला वैजनाथ महाराजाच्या मातीला. आणि ते काही पाय योग असतो त्याला योगच म्हणायचा. वैजनाथ महाराजांना देह ठेवावा त्यांनी यावं आपल्या गावाला सहज यावं. ते काय मुद्दाम आले होते काय? खडक्यात पुणेकराच्यात येत होते ना पहिले. आमच्या श्रीकृष्णदादा आहेत ना होते ते वारले. ते श्रीकृष्णदादा नेम घेत होते कधी महाराज आल्यावर पाचले गोकुळ महाराज आल्यावर. मोठा माणूस त्यावेळेस त्यांच्याकडे खूप म्हणजे श्रीमंती होती. खूप सावकाराच्या दुसऱ्या नंबरची श्रीकृष्णराव. मग ते चांगले 4-5 होतं त्यांचे चांगले जोरदार होता घरा ना. तर ते गेले ह्याला खडक्याला आणि म्हणले पुणेकराच्यात जाऊन महाराजांच्या पाया पडले. महाराज आमच्यात नियम लिहावं. एका दिवशी प्रवचन ते प्रवचनच कीर्तन करीत नव्हते महाराज. प्रवचन करीत आणि तुम्ही या ते आधी काय म्हणजे म्हणून महिनाभर रिकाम नाही बा बघदाई महिनाभर नाही मग उठलेली तर मला येता येत नाही. आणि पुन्हा तर मला खामगावकडे जायचे मुंबईकडे जायचे पुन्हा इकडे तिकडे गेल्यास मी इकडे येत नाही मराठवाड्यात. मी तिकडे जातो. तिकडे संस्था बकळ होत्या ना महाराजाच्या. खामगावला मुंबईला कुठं पाचले गोकुळ महाराजाच्या संस्था होत्या. मला तिकडे जायचे म्हणले आणि मला येणं होणार नाही. पण आता तुला नियम यावर्षी नाही मिळणार मग असं म्हणले. आणि मग तसं म्हणल्यावर ही गेले लोक. गेल्यावर मग ते डमणी नेलती डमणी. त्यावेळेस डमणीच होत्या नाही आटोपीट नव्हती. डमणी लावली. डमणी लावता पुन्हा एक माणूस पळू आला. ते म्हणले म्हणून पाचल्या गोकुळ महाराज आवडगाव त्याला बघ. एक माणूस पळू खडक्यात आला. आवडगावचे पण हो अरे ते महाराज बोलवायचे अरे बा म्हणजे डमणी सोडली पुन्हा महाराजाकडे गेले आणि पुन्हा म्हणले म्हणा बघ उद्या येतो तुझ्या घरला. आहे का तयारी तुही? मी उद्या येलो. आता ताईचे ते येणार म्हणजे 1500 माणसं जेवणार. आणि 1500 जेव घालायला त्या काळात माणूस कसा लागत होता? पक्का लागत होता. पैशावाला लागत होता. कोणी जमत नव्हता. आणि हे पक्का होता पैशावाला. ते म्हणले या महाराज उद्या आज बाजार करतो उद्या तुम्ही. बरं वाटलं त्याला. आणि महाराज उद्या त्याला आले. यानं बाजार केला. आणि महाराजाचं दुपारून प्रवचन मी होतो ना प्रवचन सुरू झालं की तिकडं ते देह ठेवलं. अर्ध प्रवचन होत आलं की देह ठेवला वैजनाथ महाराजानं. आणि एक माणूस सांगायला आला एकमेकाला म्हणजे महाराज म्हणले रंगनाथ गुरुजी नावेकर आम्हाला शिकवाय होते गुरुजी. आणि त्यांची चाहती होती ती गुरुजी.
गुरुजी म्हणजे धार्मिक होते पहिले, दाढी हे ते महाराज गुरुजी त्यांचं नावच होतं, कपडा घालीत नव्हते अंगावर, दाढी जटा हे महाराज गुरुजी, रंगनाथ गुरुजी तुम्हाला कळत असते नावेकर, देव माणूस होते, आम्हाला शिकवायचे होते. तर ते गुरुजी म्हणले का महाराज काय, अरे काय चाललं, काय नाही म्हणले महाराज तिथे वारकरी, हा म्हणजे काय नाही आपल्याला त्याच्या मातेला. लगेच ते प्रवचन पुंडली म्हणले विसर्जन केलं आणि स्वतः मातीला आले. कोणाचं? हो, स्वतः मातीला आले. त्यांनी खंदा दिला त्या शंकर बामणाच्या घरापर्यंत. त्यावेळेस ते हे करू लागले, तोंडामध्ये तुळशी पान दिलं गजानन महाराजांच्या पोराच्या हातानं, काही त्यांनी विधी केला. ते विधी तसा कोणाचाच नाही झाला पाहिला. मसनवट्यात बी विधी केला आणि घरी बी विधी केला. आंघोळ घातल्यावर, आंघोळ घातला, तुळशीपत्र तोंडात देऊन आणि मंत्र. आता त्यावेळेस मला लहान होतो, ते मला काही ते संस्कृत मंत्र येत नव्हते, त्यावेळेस माझं शिक्षण झालेलं नव्हतं. पण विधी व्यवस्थित केला, मसनवट्यात विधी केला. आणि तिथं ते म्हणून लागले ह्याची हाऊस पिटली नाही म्हणले. कोणाची? त्या वासुदेवाची. आणि हे वासुदेवाच्या पोटाला गेलं. आता मला त्यावेळेस कळत नव्हतं वासुदेव कोणाला म्हणतात. मला वाटलं वासुदेवाच्या पोटाला महाराज म्हणायचं म्हणजे ते टाळ वाजवत आहे ना, आणि ते मोराच्या पिसाची टोपी घालतो डोसक्यावर आणि आपल्या घरी भीक मागायचो ना, ते टाळ वाजू त्याच्यात पोटाला गेला असे म्हणायचे त्याची महाराज. असं मला नाही कळलं. वासुदेव म्हणजे भगवंताचा भक्त. कोण? हां, वासुदेव म्हणजे भगवंताचा भक्त, म्हणजे वैष्णव. ते वैष्णव होते ना. वैजनाथ महाराज माळकरी होते, ऊर्ध्व पंडगंधन हे म्हणजे पंढरीचा वारकरी होते, वैष्णव होते. आणि वैष्णव असल्यामुळे वैष्णवाच्या पोटाला गेला हे त्याला सांगायचं होतं. ते काय म्हणजे वासुदेवाच्या पोटाला गेला. त्यावेळेस मला वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. वासुदेव सर्व ठिकाणी व्यापक आहे. वासुदेव नाम भगवान परमात्मा. वसुदेव पुत्र कृष्ण आहे म्हणून वासुदेव त्याला नाव आलं. असा वासुदेव कृष्ण सर्व ठिकाणी कसा आहे? व्यापक आहे. आणि असा व्यापक परमात्मा जाणणारा महात्मा दुर्लभ हा काय? वासुदेव सर्वमिती, वासुदेव स्वरूप हे सर्व जग, असा जाणणारा महात्मा सुदुर्लभ हा तो फार दुर्लभ आहे. म्हणजे असे महात्मे मिळणं कठीण आहे. सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे अशी बुद्धी ज्या महात्म्यांची आहे, असे वैष्णवांची. असे वैष्णव थोडे आहेत, असे वैष्णव वैजनाथ महाराज. आता त्यांचा संकल्प भजन करण्याचा आनंद किंवा ते काही असेल ते पूर्ण नाही झाला तर पुढचा जन्म त्याला कोणाच्या पोटाला? म्हणजे वैष्णवाच्या पोटी. आणि वैष्णवाच्या पोटी जन्म मिळून पुन्हा ते म्हणजे ना याला बंधन नाही मिळेल कर्मात, याला यमपुरी नाही, काय नाही काय नाही. महाराज म्हणून लागले बरं काय कोणते? हा, याला यमपुरी नाही, अमुक नाही, टमुक नाही. हे गेला म्हणले, इथून निघाला आणि कुठं गेला? डायरेक्ट वासुदेवाच्या पोटाला, असं म्हणले महाराज. म्हणजे त्याचं कारण आहे वैजनाथ महाराजाचा सत्यसंकल्प असेल. या जन्मात जरी भगवत प्राप्ती झाली नसेल तर पुढच्या जन्मात भगवत प्राप्ती त्यांना करून देवाला का? अरे इथं काय म्हणतात ते गौरवापुरते, पण फळ सत्याचे संकल्प. सत्याच्या संकल्पात खूप चांगलं फळ मिळतंय. तुकाराम मला हे सांगायचंय, तुम्ही संकल्पच करायचा आहे सत्याचा करा. या जन्मात देवाची प्राप्ती जरी नाही झाली तुम्हाला योगानं, तुमचं काही पुण्य कमी पडलं असेल तर पुढच्या जन्मात ती प्राप्ती होईल आणि होऊन आणि तुमचा क्षम होऊन जाईल. लक्षात आलं? हा, इंद्रिय ग्रामोनी निघाला. हो, वा, असतेच्या वाटेला लागला. आत्मसिद्धीच्या नगराया पुढची. वा 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 वा. तो आत्मसिद्धी न ठकेची, मागुते न एववीची, ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भाग. बरोबर आहे ना? काय म्हणले? काय सुरुवात? इंद्रिय ग्रामोनी निघाला. कोण्या गावावर निघाला? आणि आस्थेच्या वाटा. हो, आत्मसिद्धीच्या नगरा पुढीला यावं. आत्मसिद्धीचं नगर पुढचं आहे, ते गाठण्यासाठी इंद्रिय ग्रामने इंद्रियाला सोडलं आणि भगवंताच्या प्राप्तीकडे लागला, मोक्षाच्या प्राप्तीकडे लागला. बरं काय? तो काय तेव्हा आत्मसिद्धी न ठकेची, आत्मसिद्धी प्राप्ती झाली नाही. आणि मागुते न येवायची, मागं येता येत नाही. ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य. असं करण्यात आयुष्यरूपी सूर्य मावळला. बरोबर आहे ना? कोणता सूर्य मावळला? आयुष्यरूपी. मग मावळला तर वाया गेलं का? नाही जात वाया. तर त्यांनी पुढे दृष्टांत दिला. तुकाराम ज्ञानोबा यांनी सांगितलं. ते म्हणले जितका रस्ता कमी झालाय
एखाद्या गावाला परळीला तुम्ही निघाले नाही, पंढरीला निघाले. गौरीकुंडाला जायचं. हा गौरीकुंडाला गेलती ना मुक्कामाला. तिथून जवळ राहते. मग गौरीकुंड आजचा मुक्काम केला तुम्ही, मग उद्या तुम्हाला तितका रस्ता कमी झालता का नाही? थांबून झालं तुम्हाला गौरीकुंडाला? आम्ही डायरेक्ट गेलो असं काय? मुक्काम नाही. पण काही लोकांनी गौरीकुंडा मुक्काम, मग गौरीकुंडावरून मग पुन्हा काय केदारनाथ जवळच आहे की, म्हणजे तितका रस्ता कमी झाला का राहिला? मग तसा या जन्मातला आपला पारमार्थाचा रस्ता कमी व्हायला का नाही? देवाचं गाव जवळ जवळ यायला की नाही दादा? जवळ पोहोचलो. कोणी जवळ पोहोचले, कोणी अर्ध्यात गेले, कोणी कुठं वाटत असतील, कोणी होय गुरुजी तुम्ही कुठपर्यंत आहे? आता शिक लागलोच काय पायरीला? नाही बाबा, देवपूजा करता ते करता. हा म्हणजे याचा अर्थ तुम्ही या जन्मात संकल्प केला भगवत प्राप्तीचा मनुष्य जन्मात येऊन, आणि ती प्राप्ती जरी या जन्मात नाही झाली तर पुढच्या जन्मात तरी होणार म्हणजे होणार. त्याला फळ आहे, योग होईल. योग आलाय तर क्षम झाल्याशिवाय. पण व्यवहारामधले योगायोग पत्र कठीण आहेत. कठीण योगा होणे क्षम, बरं काय. आणि ओकलिया होतो श्रम. काल तुम्हाला दृष्टांत सांगितलं, चांगल्या जेवण्याचा योग आला हो, चांगलं अन्न खायला मिळालं हो, आणि खाल्लं बी, पण ते अन्न पचेलच असं सांगता येईल. खायचं हातात आहे समोर आल्यावर, पण ते पचलं तर बरं आहे ना. नाही पचल्यावर वांती झाली, वांती झाल्यावर भुकेची पिढेपेक्षा वांतीची पिढा जास्त होते का नाही होत? ओकलिया होतो श्रम, ओकलिया होतो श्रम. आता तिसरं चरण आहे. तिसऱ्या चरणात काल आपण हे 2 चरणाचा थोडा विचार केलाय की अभंगात पूर्ण करून टाकू वाटलं तर. हां हो. पावले मरे शिवे पासे, क्लेश उत्तरती क्लेश. त्या चरणातही दृष्टांत आहे, त्यांना ते सांगायचे. एक माणूस सहज निघाला गावाला जायला, आणि जंगल लागलं. तिथं जंगल लागलं, त्याला संशय आला. चोरतो नसते, कोणीतरी माणसं पांढरी दिसली की त्याला भेव वाटल्यावर पळायला लागला. गावगाठा म्हणला बा कोणतं तरी खेडं, हे जंगल आहे आणि नक्की मारते चोटते, असं त्याला भेव आणि पळाला. आणि माणसं भेटतात ना, माणसं नाही भेट. पहिले धनगराला कोणाची बॅटरी चमकली की वचकत होती मला. धनगर लोक मेंढ्यापेक्षा असायचे. कोणी बी आपल्यासारखं काही आकड्या चढावा धनगराकडे जावं काय बोलायला म्हणलं ना, त्यांना रात्री 12 वाजता म्हणलं ना, तर नक्की महाराज ते धनगर उठून बसत होते नाही होय? बरं भेव वाटते हो काय कोणाला. एक जणला घडलं महाराज रात्रीच्या 12ला आमच्याकडे पाहुणा आला बोलायला. बोलला आणि रात्रीच्या 12च्या दरम्यान 12-12:30 दरम्यान जातो गावाकडे. झोपा म्हणलं, नाही जातो गावाकडे. त्याला जीप होती, 2 जण जीपमध्ये बसले, एक चालवायला एक बसला आणि गेले वंदन पाठीवर. त्या मार्गी जायचं होतं. आणि ते वंदनाचे लोक कीर्तन झाल्यावर 2-4 जण, एक गाडी येऊ लागली, काही मोटरसायकल त्यांना कोणाला सोडायला, कोणतरी असेल भजन्या त्याला सोडायचं असेल, मोटरसायकल येत असेल तर त्या वंदन त्या पाठीवर त्या भजन्या संघ 2-3 बसले गावातले वंदनातले त्या पाठीवर. त्याला सोडायला गाडी काय येत असेल म्हणून ते पाठीवर बसले रात्री 12-1 वाजता. आणि ही जीप चालली. ह्या माळाच्या वर जीप गेली की ते पाठीवर दिसलं, उजेडा माणसं म्हणला जीपवाले. महाराज ते जीपवाल्याने जी गाडी दामटिली, लाईट बंद करून आपले हरे बोला येडच म्हणा खुशानं म्हणा कोणीतरी चोटतेच पाठवलं. आता मग लाईट बंद केले की हे दिसत नाही म्हणून त्या काय डोसक्यात आलं कोणाचा, सगळे लाईट हाफ केले आणि गाडी वंदन फाट्यावर हंडी जोडा. महाराज आता दिसलं नाही, पुढे महाराज लाईट बंद केल्यामुळं गेली बोंबली, खड्यातच पालती झाली. काय कसं करावं ताई? चोऱ्याच्या भीतीनं पळाला, बरोबर आहे, आणि तिकडे खड्ड्यात पडला. जास्त दुःख झालं का? थोडं. चोरट्यानं काय 10-5 रुपये घेतले असते आणि 2 टिकर आणले असते. मग इकडं बरंच वाचले, नाही तर मरायची पालती गाडी झाली. 2 माणसं ते होते, ते मरायचे. तसा हा माणूस तुकाराम महाराज म्हणतात, पावले मरे शिवे पासे क्लेश उतरती क्लेश. चोरट्याच्या भीतीनं ते जंगलात जाणारं पळालं.
आणि पळण्यामुळं झेंडू फुटला आणि त्या गावच्या शिवेवर आलं आणि तिथं उलथून पडून अटॅक येऊन मेल. पळण्याचे कष्ट झाले आणि शेवटी मारावं. चुकलं का काही? नाही. होणार होतंय की नाही? नाही, होणाऱ्या गोष्टी होतात. चोरायला चुकविलं मरणासाठी. नाही, मारण्यासाठी. मला मारतील चुकविलं आणि इकडं मेलं बी आणि पळण्याची बेजारी झाली. म्हणून तुकाराम महाराज पावले मरे शिवे पासी क्लेश उतरती क्लेशी. क्लेश म्हणजे दुःखात दुःख झालं. पळण्याचं दुःख झालं आणि मारण्याचंही दुःख झालं, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आता तुका म्हणे बहु आणि कठीण निघाली रणी. एखादा शूर युद्धात निघाला, रण म्हणजे युद्धात निघाला आणि युद्धात गेला आणि युद्धात जाऊन मेला. मी त्याला मारील हा संकल्प केला. हे संकल्प केला आणि युद्धात मेला. आणि बरेच सुर युद्धात मरतातच. काय तुका म्हणे बहु आणि कठीण निघाली रणी. रणात जाणं काय सोपं आहे की काय? कठीण आहे. युद्धात जाणं कठीण आहे महाराज. एक लक्षात ठेवा, शूर, सती आणि संत ह्या 3 गोष्टी कठीण. आणि ह्या 3ही लोकांना मरण हातावर धरले. ज्यानं मरण हातावर धरलंय त्यानंच ह्या 3 गोष्टी कराव्या. आणि 3 गोष्टी करतो ते, म्हणूनच त्यांना मोक्ष मिळतो ना. या 3घाला मोक्ष मिळतो. कोणला? संत, शूर, सती. म्हणून तर जननी जने तो भक्त जने, दाता जने या शूर, नाही तो जननी वांझ भली या खोवे गाणो. लक्षात आलं की नाही? मग या 3घाला जन्म द्यावा. जगामध्ये शूर, सती आणि संत या 3घाला मरणाचं भेव. आणि ज्याला मरणाचं भेव नाही त्याला मोक्ष मिळतो. जास्त बोलायचं नाही. ज्याला मरणाचं भेव, बरं का हनुमान, तू तर जुजबीला भेटो. सूर ओळखावा रानात, वा. सती सती ओळखावी, ओळखावी शरणात, हा. आणि साधू ओळखावा मरणात. वा, बघा ना, आता खरं बोलले ना. सती सरणातच ओळखावी, नाही काय? हां, तुकाराम महाराज म्हणे नाही का अभंगामध्ये, तया परी दृढ मन करी साधा या कर सावून या टाकी घाय. झाला का? पाषाण देवची झाला का? बरोबर आहे? नाही, टोले खाल्ले. टोले कशाचे? टाकी नाम लोखंडाची टाकी, पिक्चर टाकी होते. त्याला काय किंवा ते राजा म्हणत होते पिक्चर टाकी. मला पाठ झालं की आमचे बुड्डन मामा आहे, आमच्या लादण्या बांधायला असायचे ना. ए बोरा, मला म्हणायचे बुड्डन मामा मग मी लहान होतो. त्याचे पिक्चर घे. मला नवीन खेळत नव्हतं पिक्चर. मग मी ते दे, ते लंकुळं हे नाही ते दे. याला म्हणायचं टाकी. ते जरा टोकाला असतं का ती टाकी, आणि चपटा असा करून दिला ते पिक्चर. बघ मला माहिती आहे ते कोण्या कामाला कवा लागत आहे. ते काय असं ते टाकी म्हणजे ती लोखंडाची टाकी. बरं. आणि त्याच्यावर ठोकून मग दगडाला आकार आणतात देवाचा. बरोबर आहे? पण त्याला किती टोळे सोसावे लागले. आता शेंदूर लावायले, आता हळद कुंकू लावायले कोणाला? दगडाला. बरोबर आहे ना? ते चांगला बसला उगं त्याच्यावर सिंहासनावर. आता तुम्ही त्याच्या पाया टाकी हाणणाराच पाया पडतो पुन्हा नाही. त्याला टाकी हाणणारा जे राज होतो, राज म्हणा गौंडी म्हणा, ते बिचारा त्याचा सेवक होता. आधी टाकी हाणतो आणि त्याची स्थापना झाल्यावर तो भक्त बनतो. पण आधी त्या दगडानं काय खाल्ल्या? मग तशा टाक्या खावं लागतात दादा. साहोन्या टाकी घाय पाषाण देवची. तुका म्हणे जगे टाकी घाया, हा, त्याच्या पडी पाया जन्म. हा, तुका म्हणे जगे हा टाकी घाया, हा त्याच्या पडी पाया जन्म. हा, हे जगाचे टाकीचे घाय सोसावे लागते. कोणला? साधूला बी, भक्ताला बी सोसावे लागते ते टाकी घाय. काही लोक बोलतात, निंदा करतात, कोणी कशा प्रकारे बोलतात. यांचे घाव सोसावे लागतात आणि मग त्या साधूच्या लोक पाया पडतात. मग टाकी घाय म्हणजे हेच आहेत ना. टाकी घाय म्हणजे शब्दाचे मार, हाताचे मार, मारतात, शिव्या देतात,
काही भानगड आहे का महाराज? अनेक भानगडी आहेत संसार परमार्थामध्ये. तरी काही अडचणी कमी आहेत काय? खूप अडचणी येतात परमार्थात. पण त्या अडचणी सोसून देवाची प्राप्ती करत गेला तर तो टिकला. म्हणून टाकी घाय साहून या टाकी घाय पाषाण देवची झाला तैसे तयारी ती दृढ मन करी साधाया कारण. तर त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे सती. मला वाटतं तिसरं चरण काय? साहून या बाण गोळी सुरा ठाऊन तसतो. युद्धात बाण सहन केले, गोळ्या सहन केल्या बंदुकीच्या. आणि जर ते सूर मेला युद्धात, मिलिटरीचा माणूस खऱ्या बरं काय शौर्यानं लढून देशभक्ती, कोणती भक्ती? देशभक्ती. आणि न भेटा जर मिलिटरीतला माणूस मेला तर त्याला स्वर्ग मिळतो. हे सांगितलंय ना देवानं अर्जुनाला. अर्जुनाला देवानं सांगितलं ना, हतो वा प्राप्तसी स्वर्ग आणि जित्वा वा भोक्षिषे मही. हतो वा प्राप्तसी स्वर्ग. हरलास तो स्वर्ग तुला मिळेल. प्राप्तसी हतो वा प्राप्तसी स्वर्गम. हरलास मेलास युद्धात काय मिळेल? जित्वा वा भोक्षिषे महिम. जर या कौरवांना जिंकलंस अर्जुना तर तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. म्हणजे युद्ध बरं काय, म्हणून युद्धाय कृतनिश्चय हा. हतो वा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वा भोक्षिषे महिम. तस्मात त्याच्यासाठी दुष्टिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चय हा. युद्धाचा कृतनिश्चय कर आणि युद्ध कर अर्जुना तू, असे देव सांगणार. बरोबर आहे ना? म्हणजे युद्धामध्ये युद्ध केल्यावर त्या सुराला काय मिळतं? स्वर्ग मिळतं. पण सुरपणा होणं किंवा शूरत्व अंगात येणं कठीण आहे की कसं आहे? हो, काय म्हणतात तुकाराम महाराज? की तुका म्हणे बहु आणि कठीण निघाली या रणी. युद्धात निघाला तर बरं काय शूर कठीण आहे की नाही युद्धाला जाणं? हा, सोपं नाही महाराज. बायकोचं कुकू पुसावला आणि पुसलं नाही ह्या बिरायने. तानाजी मालुसरे कसा होता तानाजी मालुसरे? तानाजी आणि सूर्याजी सखे भाऊच ना वाटत. तो तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे सखे भाऊ आहेत ते. मला सातारा जिल्ह्यात त्यांचं गाव आहे कोणतं तरी. कोणतं गाव आहे तानाजीचं? हां हां. आणि लोकमान्य टिळकाचं गाव ते चिपळूण. चिपळूण कोणाचं गाव आहे? या लोकमान्य टिळकाचं गाव आहे चिपळूण. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण नाही का तालुका? हां, ते लोकमान्य टिळकाचं गाव मला माहिती. लोकमान्य टिळकाचं गाव चिपळूण. आणि ते उमरठे गाव आहे ते तानाजी. तानाजी मला वाटतं सातारा जिल्ह्यातले गाव आहे. सातारा जिल्ह्यातले तानाजी. म्हणजे दोघं जण आलते ना शिवाजी महाराजाला पत्रिका घेऊन तळा पाया पडले. जिजाबाईचे दोघं जण बसले होते. शिवराय जिजामाता अशा बसलेल्या, शिवराय अशा बसलेले. आले दोघं जण भाऊ पाया पडले आणि ती पत्रिका दिली लग्नाची. रायबाचं लग्न आहे. त्याच्या पोराचं नाव रायबा आणि तुम्ही लग्नाला आहे. शिवाजी महाराज आधीच मायलेकराचा विचार करू लागला. ते यायच्या अगोदरच बरं काय ते जिजाबाई अशा बसल्या, ते अशा बसल्या आणि ते कोंढाणा किल्ला दिसला. कोणला? जिजाबाईला. आणि कोंढाणा किल्ला दिसल्या म्हणल्या शिवबा हे किल्ला आपला होता पण आपल्याला मुसलमानाला द्यावं लागलं विजापूर सरकारला. का? तुझे वडील अडकलते कैदेत आणि ते सोडविण्यासाठी काही किल्ले गमविले आपण दिले आणि वडिलाला सोडविलं. चांगलं काम केलं असतं. पण हे कोंढाणा किल्ला खरा आपल्याकडेच पाहिजे होता. बाकीचे किल्ले गेले तर दुःख नाही, पण दुःख कशाचं आहे? कोंढाणा. मग शिवाजी महाराज मातृभक्त होते. माहीत अशी म्हणजे शिवाजी महाराज म्हणले आई हे कोंढाणा जातीनं जातो आणि मी सर करतो. कोंढाणा किल्ला सर करतो मी, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला असं वाटतं ना आपल्या राज्यात, त्याला मिळवून घेतो त्या कोंढाणा. म्हणजे कोंढाणा जे किल्ला आपला कसा आहे मुख्य तोंडाचा किल्ला आहे आणि त्यानं हाणला आहे कोणी मुसलमान. आणि ते कशासाठी? करारात द्यावा लागला होता. करारात ह्याला शहाजी राजाला सोडविण्यासाठी ती काही किल्ले द्यावी लागली शिवाजी महाराजाला. त्याच्यात कोंढाणा चांगला केला गेला. आणि ते विचार आधीच झालता मी जातीनं जातो कोणाला सर करतो. त्याच्यात हे तानाजी आहे. आणि तानाजीने पत्रिका दिली. आणि तानाजीने पत्रिका दिल्यावर मग शिवराय म्हणले तुमच्या लग्नाला तुम्ही ते लग्न करून घ्या. ते आम्हाला कोंढाण्याचं काम आहे. आईसाहेबाचं म्हणणं की कोंढाणा सर करा.
आणि आम्ही जातीनं कोंढाण्यावर जाणार आणि जातीनं कोंढाण्यावर जाऊन कोंढाणा किल्ला जिंकणार आहे. तुम्ही तुमचं लग्न उरकून घ्या, मला येणं होत नाही. तिथं काय म्हणला ते सूर त्याला म्हणते वीर किती हां ते म्हणला महाराज आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाची आणि मग लग्न रायबाचे. हो म्हणजे तुम्ही स्वतः जातीनं जाणं, आमच्यासारखे शूर वीर असताना सेवक असताना आणि तुम्ही स्वतः कोंढाण्यावर जाणं हे नाही मला बरं वाटतं. मोठा शूर होता ते कोंढाणा मी जिंकतो, मी सर करतो आणि नंतर रायबाचं लग्न करतो असा म्हणला आणि गेला. तेव्हाच आधी घरला गेला, कुठं गावाकडं. आधी गावाकडे गेला आणि बायकोला सांगितलं म्हणजे लग्न लांबलं, लग्न पुन्हा करू, आता मला मोहिमेवर जायचे. मोहीम म्हणत होते त्यांना आणि कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे आणि त्या मोहिमेवर ती म्हणली मालक लग्न करून जायचं होतं पुन्हा. नाही म्हणली आता मी वचन दिलं आणि ती जाणार आणि कोंढाणा किल्ला सर केल्यावर लग्न करणार. मग ती म्हणली आरती करू द्या, आरती करू द्या म्हणली ती बायको त्यांना जाताना. आणि त्या बाईने आरती करता करता आरती पडली. आरती पडल्यावर तिला शंका आणि शंका आल्यावर ती म्हणली मालक आरती पडली आप शिकून वाटायला मला तर तुम्ही जाऊन लगेच येणं कुकू होतो कोणी. आणि तिथं कुंकू पुसल्यावर सांगितलं आलो तर लाव, नाही तर इथून कुंकू आता महाराज. हे अशी सूर होते लोक बरं. आणि हे कठीण आहे बरं. इतका निश्चय करणं सोपं आहे का नाही. एवढा पक्का निश्चय करून आणि ते जिंकणं किंवा आणि ते सर करणं, पुढच्या वीराला जिंकणं. मला वाटतं तिथं उदयभान होता नाही का राजपूत, पक्का होता ते राजपूत किल्ल्यावर. पण त्याला आता ते पुढचं सांगणं नको, त्यात माहिती आहे तुम्हाला. पण त्याला जिंकलं आणि कोणाला मिळविला कोणाला. हो अरे कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना तुका म्हणे बहु आणि कठीण निघालिया युद्धात जाणं कठीण आहे. असा निश्चय करणं की मी पुढच्या सुराला जिंकीन. ही तरी देशभक्ती आहे, ही देवभक्ती आहे, कळलं का. आणि ही पतिभक्ती आहे. पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासी आत्महिता भेटीची. म्हणजे तिला सुद्धा देव मिळवण्यासाठी पती सेवा करणं गरजेचं आहे, देशभक्ती करणं स्वराला गरजेचं आहे. तसं भक्ताला देवाची प्राप्ती करणं गरजेचं आहे. आणि तितकं कठीण आहे तितकं त्या सुराईक. म्हणून तुका म्हणे आणि कठीण निघालिया रणी, पण कठीण योगाहुनी क्षम. योगापेक्षा क्षम कठीण. तुम्ही हे म्हणजे योग आणणं योगायोग करणं कोणतं कार्य हातात धरणं सोपं आहे, पण ते निभविणं कठीण. आता आपला चातुर्मास आहे, ज्ञानमा म्हणलं नाही काय, दररोज मी 5:30ला 6:30ला येऊन हे आतरून करतो, गाथा हेट होतो. म्हणजे कोणीतरी येऊन करावंच लागेल की हो. सगळे माणसं 7ला येतील तर काही जमेल का. मग त्यासाठी पुढे कोणीतरी यावंच लागतं. हे आतरून करणं, साफसफाई करणं, हे ठेवणं, गाथा ठेवणं हे करावं लागतं. मग एकदा हो म्हणलं का तिथं निभविणं. हो म्हणणं सोपं आहे, निभविणं ते अवघड आहे. आणि ते करीला नेणं ते खरं पुरुषार्थ आहे किंवा शूरत्व आहे. मग तुम्हाला हे कशासाठी सांगितलं एवढं तुकाराम महाराजांनी. ते म्हणले कठीण योगाहुनी क्षम तर ओकलिया होतो श्रम. योगापेक्षा क्षम कठीण आहे, पण संकल्पच करायचा आहे तर सत्याचा करा. आणि सत्याच्या संकल्पात फळ आहे. सिद्धांत इथे फळ सत्याचे संकल्प. सत्याचा संकल्प म्हणजे भगवत प्राप्तीचा संकल्प करा. सत्य देव आहे, असत्य संसार आहे. आणि त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही जीव घासा. आणि करता करता साधना करता करता मेलेत तरी हरकत नाही. म्हणजे योगायोगाने जरी तुमचा मृत्यू ओढवला तरी ते फळ वाया जाणार नाही. म्हणजे देवदेव केलेला वाया जात नाही. तसं काहीच नाही, कोणतंही केलं तरी का फळ येतेच, पण ते दुःखाचं फळ आहेत ना. बाकीचे फळ आहेत दुःखाचे आणि हे फळ सुखाचं आहे. हो सुखाचं आहे. साधारण काही पद्धतीनं अभिषेक बी मारुतीचा केला तर वाया जाईल काय नाही. परमार्थातलं काही करा तुम्ही वाया जाणार नाही, ते तुम्हाला सुखच देत राहील. आता तसं मोक्ष मिळवणं खरा सुख आहे. आणि मोक्षच प्राप्त करणं म्हणजे देव प्राप्त करणं, त्याच्यात खरा आनंद आहे. संसारासाठी जर भक्ती करीत असताल तरी ती विषयातलं सुख देईल, पण विषयातलं सुख टिकाऊ नाही, शाश्वत नाही. परमार्थातलं सुख शाश्वत आहे. त्यासाठी परमार्थ मिळवा, भगवंताची प्राप्ती करून घ्या.
एकंदरीत तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलं. म्हणून तुका म्हणे बहु आणि कठीण निघाली अरणी. युद्धात निघालेला शूर कठीण असतं.